आणि पाण्याबद्दल भाऊ काय बोलचाल? बुलू बुलू काहीच पाण्याचं नाव बघ. बुलबुलू ऐकू शॉपिंग करेल तुम्ही ना आपला किसारी काम कुरमुरे पुरपुरे आणि आपली छावा. येस लेट्स गो. ये वीज पडली. हो हो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. स्वतः बालक स्वतः त्यांच्याने स्वागत करतोय आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विथ क्यूट रिक्षा गाय. तर आम्ही रिक्षा तिकडे जुनाट चावून जुनाट चावल आणि इकडे बासमती चावल. तर आम्ही आता चाललोय काल भैरव मंदिराकडे आणि खूप सारे मंदिर आहेत तिथल्या जवळचे, तर ते सर्व एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यांचं दर्शन करणार आहोत. सो आजचा ब्लॉग पण देवदर्शनाचा आहे. तर ब्लॉग डे 2 आहे. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि चॅनल पण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा. बोलो जय महाकाल. चलो आता भेटू पुढे पुढे काय होते बघत राहा, एन्जॉय करा. कॉमेडीचा विषय 100% होणार. बाय बाय. बोल गाणं बोल. येते ठीक आहे. त्यावर मस्त बोलला. जुनाट चावल रिक्षा गेली. आम्ही चप्पल काढली रिक्षामध्येच आणि म्हणजे तिथं जाऊन टेन्शन नको का चप्पल गेली असा तसा म्हणून चप्पल काढली रिक्षामध्ये आणि आता चालू डायरेक्ट दर्शनाला. तो गडकालिका मंदिर आहे, गडकालिका टेम्पल उज्जैन. तिथं आलतो मी लास्ट टाइम. तेव्हा आलतो मी लास्ट टाइम आलतो ना उज्जैनला, तेव्हा इथं पण आलतो. भारी आहे मोठा. गाईज साताऱ्याला आलोय. डायरेक्ट फ्लाईट पकडली साताऱ्याला आलो. माकड बघा माकड. मंडळी लास्ट टाइम जेव्हा आलतो आपण तेव्हा इथं हा पूर्ण पेटलेला होता दिव्यांनी. जे आपले कॉईन्स असतात त्या याच्यावर चिटकवलेले होते. आम्ही लास्ट टाइम मी चिटकवलेलं कॉईन. मंडळी एवढा सुंदर दर्शन मी आजपर्यंत नाही बघितला. खरंच खूप भारी झाला. एकदम असं जवळ थोडंसं थांबायला पण भेटला. गर्दी नाही काय नाही, एक नंबर भारी आहे. आणि सर्व मंडळी आमची सर्व हॅप्पी आहेत कारण की आणि सर्वांचं स्ट्रगल आहे कारण की लवकर उठलेत आणि आम्ही दर्शनाला आलो आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला लवकर दर्शन भेटलं आणि नाही गर्दी भेटली नाही काय. खूप भारी वाटलं मस्त. आणि आता अजून पुढे कुठले देवस्थान आहेत ते तुम्ही पुढं ब्लॉगमध्ये बघा. तर त्यासाठी कनेक्ट राहा पूर्ण लास्टपर्यंत. आईज उंटावर बसले दिदी बाबू. कसं वाटतंय कसं वाटतंय गाईज बघा चालली फेरी दिदी बाबू. गाईज आता नाश्ता करायला थांबलोय बघा. कांदा पोहे आणला तसा संपला. आणि पाण्याबद्दल भाऊ काय बोलचाल? बुलू बुलू गाईज पाण्याचं नाव बघ. बुलबुलू जय श्री महाकाल. आप आए हो भगवान मंगलनाथ जी के मंदिर पर. जिस प्रकार आपने शनि सिंगापुर में शनि महाराज का मंदिर देखा होगा, उसी प्रकार ये भगवान
मंगलनाथ का जन्मभूमि और जन्म स्थान। कर्करेखा का नाम आपने सुना होगा। इसी मंदिर से होकर महाकालेश्वर और महाकालेश्वर से होकर सोमनाथ गई। मंदिर आहे तो पूर्ण विश्वमध्ये एकच आहे, तर त्या मंदिरासाठी आम्ही भोग चढवतोय. तर काहीतरी वेगळं आहे आणि आपल्या घरात शांतीसाठी हा चढवतात. तर मी एक घेतला आणि सर्वांनी पण घेतलेत. देवी कुठली? तुळजाभवानी. जाऊ जाऊ. आणि जेजुरी. आणि जेजुरी भाऊ नेक्स्ट जेजुरी जेजुरी पाहिजे. अरे का जुनाट चालू झालं काय सगळं देवस्थान करायचं. हो ना. हा हे मंगलनाथ मंदिर. तर बरीच गर्दी आहे बघा, ये बसलेत यांची हे आहे. चला चला हा तांदूळ. डेंजर पब्लिक पण आहे बरीच इथं, कारण की डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन भेटते त्याच्यामुळे गर्दी. मंडळी दर्शन तर एक नंबर झाला मस्तपैकी. डायरेक्ट आम्ही जवळ गेलतो आणि पाठी बघा खूप असा सुंदर असा तलाव आहे आणि पाण्याचा पण वर्षाव आमच्या अंगावर होते. मस्त थंड थंड वाटतं. पाणी चांगलं आहे का काय आहे ते आम्हाला माहीत नाही आहे. हां कसं वाटतंय साऊथ एकदम मस्त. चिन्मे तिथं मस्त वाटतं एकदम भारी. नाही टेन्शन नाही काय आरामात. हा भाऊ एकदम मस्त. एकदम मस्त. बाबू तुला कसं वाटतंय? कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. आणि आम्हाला जास्त चांगलं वाटतं कारण की सजा आमच्या सोबत ट्रिपला आलाय. तो हल्ली येत नव्हता. आता येते तर आम्हाला लय बरं वाटतं. तो आलाय का ते विचारला? आलाय का ते विचार? त्याची काहीतरी म्हणणंच असू शकते. म्हणून नाही. राजस्थान कॅन्सल असतो म्हणून तिने उद्रेक केला. नाही. मला जे आता बघता ना आपली फॅमिली असेल, पण मी आपण प्लॅन केलं आणि तो पण प्लॅन केला. समजलं ना राजस्थान. भाऊ सिलेंडर भाऊ. राजस्थानला म्हणून गेला ना. असा इश्यू होता. पण यांची बाणं झालीस का माझी पिंकू बाई लागतं बाणं झालीस ती. हा हा पोर दिली तुम्हाला आवडी आम्ही तरी तुम्ही बांधणार नका आमच्याशी. त्याला अर्थ आहे ये बरं जाणू आम्ही. हा कशा बी आहे मंडळी इथं सर्व अभिषेक घातलेत. हे बघा कसला भारी वाटतंय. सर्व अभिषेक इथं घातले भारी वाटतंय वरतून बघायला. तुम्ही काय म्हणजे तुम्ही मला आज नाही म्हणजे फोटो हे बघ काय बोलताय स्टोरी टाकायला फोटो घे काय तू मला तर राग येते. इथं बघा. ओ ब्युटिफुल कपल. ओ साऊ केस चांगली वाटतात. खूप क्यूट दिसते. फोटो नाही व्हिडिओ काढतायत. तर मंडळी आम्ही आता 5 ते 7 तास ते 8 तास ते 9 तास झोप काढलेली आहे आणि आता आम्ही चाललोय मोठा गणपती बाप्पा बघायला. कारण की ती मूर्त खूपच मोठी आहे. तर ती आता बघायला झालं पुन्हा एकदा रेडी होऊन. मी तीच ड्रेसिंग आहे पण याची पण तीच ड्रेसिंग आहे. दृष्टीने वेगळी ड्रेसिंग केली आणि हंबानी पण वेगळी ड्रेसिंग केली. बाबा बाबा हवा आली ती म्हणून उडलं केस. आणि येऊ बघा आमचा बासमती चावलचा मेंबर तर जुनाट चावलचा पोऱ्या. तर आता तिथं चाललंय बाप्पांना भेटायला. खूप मोठी अशी मूर्ती आहे बाप्पांची. तर ती तुम्हाला पण बघायला भेटणार आहे. सो कनेक्ट. मंडळी गणपतीची जी मूर्ती होती ना खूप अशी
भारी आणि खूप मोठी होती. भारी वाटला. दर्शन पण एकदम मस्त झाला. ॲक्च्युली काल आम्ही इथंच कपालाला लावलेला महाकाल तो इथंच होता, बट आम्हाला तो लोकेशन माहीत नव्हतं कुठे एक्झॅक्टली, तर तो काल स्किप झालता. तर आज आम्ही पुन्हा एकदा पाया पडायला आलतो. जी मस्त होतं ना बाप्पा, किती मोठं होतं ना. पाया पडलीस ना तू. गुड. तर आता बघूया. आज तर शॉपिंग होणार आहे 100%. छोटी मोठी जे अशी असते नॉर्मल शॉपिंग. देन नंतर शो आहे. भाऊ कुठला शो? शो कुठला आहे? लाईट. रात्री लाईट शो. तर तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या ब्लॉगद्वारे. तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा. काही शॉपिंगसाठी आलो आहे आणि वेगवेगळे प्रकारचे कानातले आणि ट्रेंडिंग बांगड्या त्या मी मम्मीला घेतल्या आहेत. आणि हा पण मम्मीला घेतला आहे. तिला असं आवड आहे झुलमुले घालायची. बघा इथे पण वेगवेगळे प्रकारच्या बांगड्या आहेत. सही आहे, काहीतरी वेगळं आहे. बांगड्या बांगड्या रे. काम चाललं जाम. आई शपथ या बघ कसले आहेत, एक नंबर. आणि कानातलेच कानातले, खूप सारे कानातले. ही मस्त स्टोर आहे. हे एकदम हिडन टाईप आहे. हा भैया एकदम चुपेला स्टोर आहे. इथे वेगवेगळे प्रकारचे आपण मस्त बांगडे आहेत. डिझाईनवाल्या सही आहेत. सही सही. हे आपण हो टिन 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 टिंग. आणि खूप साऱ्या बॅग सुद्धा आहेत इथे. हे बघा मस्त मस्त एकदम सुंदर. राधे कृष्ण. तर मंडळी आता तर आम्ही सगळी चालू आहे, पूर्ण फॅमिली. हे बघा यार कसला ये इथं बघा किती क्यूट आहे. मंदिर में मंदिर. ही शॉपिंग केलेली आहे मी आपल्या फॅमिली वुमेन्स साठी. आणि इथं बरेच जण आता जुडलेले आहेत. पुन्हा एकदा भाऊ तुम्ही का आलो इथं? भाऊ काय भाई, बायको म्हणजे बायकोची शॉपिंग बायको करेल आणि तुमची शॉपिंग पण बायको सोबत. बायको शॉपिंग करेल, तुम्ही आपला किसारी काम हो. गोंडस पोर आहे बघा. पाणीपुरी कसं वेगवेगळे प्रकारचे त्याचे मिठ्ठा गिलबिट्टा पाणीपुरी. पाणी सुटला होता भाऊ. केवढीचा पोड्या आहे बघा ना. ट्राय तो करना म्हणतोय ना बाबू. नाम क्या तेरा? देव. अरे नावात पण देव. तर आता चाललोय आम्ही लाईट शो बघायला. हे बघा पूर्ण आपली सवा ग्रुप चालले लाईट शो बघायला. पण एक तुम्हाला सांगू, हा जो फील आहे ना काय भारी वाटतंय. म्हणजे आता या क्षणी किंवा घरी असतो किंवा बेडवर बसलेलो असतो, सोफ्यावर बसलेलो असतो, पण आम्ही आता फिरतोय. भारी वाटतंय. म्हणजे अशा गोष्टी बोलायला आता खूप भारी वाटतं आणि मन सुद्धा असा भरून येते का मस्त वाटतं असं फिरायला आलोय बाहेर. हे बघा सर्व आमची फॅमिली आपली सवा ग्रुप. आणि इकडे 2 जुनाट चाऊल चाललेत पाणी आणायला. पण असं मी मगाशी बोललो का या क्षणी आपण काहीतरी वेगळा करत असतो घरी, पण आपण या क्षणी फिरतोय तर असं वेगळंच फील होतं. म्हणजे भारी वाटतंय का काहीतरी असं पण बाहेर आलोय, काहीतरी बघायला चाललोय. पॉझिटिव्ह एनर्जी. आणि आपली सवा ग्रुप सोबत आहोत तर खरंच असं मन तृप्तेंद्र होतेंद्र. आणि इथं आहे पिंड. खूप मोठी पिंड आहे, शिवलिंग पिंड आहे. तर त्याच्यावर खूप सारे छोटे छोटे पिंड आहेत आणि ते लाईट्स मध्ये लाईट्स आहे आणि ते पेटतात. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल, दाखवलंय. आणि काल लेट झालता त्यामुळे ते लाईट शो आहे ना तो बघायला नाही भेटला. हा तो मिस झाला आमचा काल लाईट शो. सो आज पुन्हा एकदा आलो आम्ही लाईट शो बघायला. येस विथ
कुरमुरे पुरपुरे. आणि आपली हवा. येस लेट्स गो. पण काय आहे पोरांना काहीच नाही ना शॉपिंगसाठी. बघ ना. आता थोड्याच वेळात लाईट शो सुरू होणार आहे आणि ही पब्लिक बघा सर्व खाली. हा ना, खाली सर्व बसली पब्लिक. स्वागत है आप सभी का इस दिव्य गाथा में, जहां महाकाल और उज्जैन की आभा आलोकित होती है. आप ब्रह्मांड की सबसे प्राचीनतम कहानियों में से आज हम वो कहानी सुनाएंगे. तब न देव सही वाटते. थे, सही पाठचा बॅकग्राऊंड बघ ना, असं वाटतंय न जीव था न जंतु, हो भूमी व न जल था हो पाण्याचे ड्रॉप बाबा. न अग्नि, न वायु, न भूमि. समष्टि के शून्य में विराजती एक शक्ति, कालातीत और कालों के नियंता. ये वीज पडली. विधाता भी हो और विध्वंसक भी. अखंड, अचल, अविनाशी. ये कथा है उस महादेव के महाकाल स्वरूप की, जो सृष्टि के आरंभ भी हैं और काल के आगमन भी है. वे ही काल के सृजन करता और नियंत्रण करता भी है. वाव वाव वाव. से विराट विश्व का आकार धारण करने वाले महाकाल, मेरुगिरी को धनुष और भगवान विष्णु को बाण बना दैत्यों के 3 पुरों का नाश करने वाले महाकाल,
वो महाकाल जो तीनों लोकों में विद्यमान सभी शिवलिंगों में प्रधान है। दुसरा शो चालू झालाय, म्हणजे एक शो नंतर पुन्हा एकदा शो एक चालू होतं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो. इथं फोटो सेशन, खूप सारा फोटो वगैरे काढले आणि आता जाणार आहोत स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायला जाणार आहोत. तर एक्सायटेड राहा त्यासाठी. ही नाही उज्जैन में लगन है लगन. कसं आहे लग्न लग्न. गाडी मंडळी जेवण पण झाला खूप सुंदर. मटर पनीर, शेव भाजी, मशरूम मसाला, पनीर चिल्ली, रोटी, राईस, पापड, सॅलड, सर्व एकदम टॉपचा. फक्त आणि फक्त आगोरी रेस्टॉरंट उज्जैनमध्ये आहे. जर आपल्या इथला कोण येत असेल तर उज्जैनला नक्की या रेस्टॉरंटला भेट द्या, कारण की यातली चव आहे ना ती मस्त लागली. कारण की तुम्हाला माझ्या बाहेर आल्यावर चव भेटत नाही. बट आगोरी रेस्टॉरंट नाव लक्षात ठेवा. इथून गंगा आरती आहे आणि तिथूनच सरळ आलं ना का या साईडला आगोरी रेस्टॉरंट आहे. बोस्क घेऊन ना, बोस्क जे पण आहे ते काला मग येता हा बोस्क. तर गाईज ऑल ओव्हर सर्व मस्ती मजा केली आणि शॉपिंग पण केली. तर तुम्हाला कसं वाटली दुसरा दिवस? मजा आली. तुम्हाला कसा वाटला दुसरा दिवस? बासमती चावल डबंका डकडम डबंका डकडम डबडका डकडम. अजून 2 दिवस बाकी आहेत. डबंगा टाकाड यातून टाका यातून टाका. गॉड डेंजर डेंजर. तर भाई बेकार मजा आली ऑल ओव्हर पूर्ण. तर आता आम्ही चाललोय रूमवर. तर भेटू आता उद्या ओंकारेश्वरला. येस. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल बनवलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तो हॉटेल आहे ना तो खूप सुंदर आहे, तर नक्की तिथं व्हिजिट करा. तुम्ही जर आपल्या इथली मंडळी आली उज्जैनला तर आगोरी म्हणून हॉटेल आहे, नक्की जा आणि तुम्हेश्वरी द्या आणि जेवून घ्या. बाय बाय, टेक केअर.